एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांची कानउघडणी तुमच्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते, बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं। माझा व्हिडिओ मॉफ करून बनवला, पैशांच्या बॅगेसंदर्भात संजय राऊतांच्या आरोपांनंतर मंत्री संजय शिरसाटांचा दावा, राऊतांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार। मुंबई महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण मुख्यमंत्री फडणवीस उदार, मित्राला महापौर पद देऊ शकतील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना महापौर पद मिळावं, शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आतापासूनच महापौर पदावर दावा। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे जयंत पाटलांनी राजीनामा दिला असावा, जयंत पाटील अजितदादांसोबत आले तर स्वागतच, आमदार संग्राम जगतापांची ऑफर। सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले। शिवरायांचे 12 गडकोट जागतिक वारसा स्थळ यादीत, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्यांचा समावेश, सरकारसह शिवप्रेमी गड अभ्यासकांच्या प्रयत्नांना यश। महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त, तर पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचेही मानले आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा, जबाबदारीचं भान ठेवा, निकष न पाळल्यास युनेस्को हा दर्जा काढून घेईल, राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा। किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू, स्वतंत्र समितीही गठीत, सांस्कृतिक विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम, मंत्री आशिष शेलार यांचं राज ठाकरेंना उत्तर। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा ठपका। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, दूध का दूध पाणी का पाणी होईल, विचारांसाठी कितीही संघर्ष करण्याची तयारी, ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनीही थोपटले दंड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी, 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य, 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता, हे विमानतळाची वैशिष्ट्य। खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा, मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात, वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत यशस्वी मुंडेकडून उमेदवारी अर्ज दाखल। म्हाडाकडून 5285 घरांसाठी सोडत जाहीर, 77 भूखंड खरेदीचा ठाणेकरांना सुवर्णसंधी, 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर, विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा न झाल्यानेच दुर्घटना, अहवालात नमूद। म्यानमारच्या सगाईमध्ये बौद्ध मठावर हवाई हल्ला, 23 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, हल्ला कोणी केला हे अद्याप अस्पष्ट।